आज जवळपास सगळेच पालकमंत्री फील्डवर होते। जालन्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी सुद्धा जालना आणि बीड जिल्ह्यातल्या पुराची पाहणी केली। पंकजा मुंडेंच्या या दौऱ्यात ट्रॅक्टर होता, बैलगाडी होती, अगदी बोट सुद्धा आणायची ठरलं होतं। एकंदरीतच पंकजा मुंडेंचा हा पाहणी दौरा इंटरेस्टिंग कसा होता पाहूयात। पंकजा मुंडेंच्या दौऱ्यात नेमकं काय काय घडलंय। आज असं झालं की रस्ता नाहीये म्हणून बैलगाडीत आले। त्याच्या आधी आता मी ट्रॅक्टर मध्ये बसले होते। पुढचं बोटीचाही प्लॅन आहे ना। अतिवृष्टीची पाहणी खास पंकजा मुंडे स्टाईल मध्ये। पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री आणि बीडचं पालकत्व घेतलेल्या पंकजा मुंडे पालकमंत्री या नात्यानं सगळ्यात आधी जालन्यात पोहोचल्या, तेही खास ट्रॅक्टर मधून। मी सकाळी 6 वाजल्यापासून दुष्काळाचीच पाहणी करते। मी पालकमंत्री जालना असल्यामुळे जालन्यापासून सुरुवात केली आणि बीड जिल्ह्याचे पालक असल्यामुळे आता बीड जिल्ह्यात आले। पण मी हे 17 सप्टेंबर पासून ही पाहणी करते प्रत्येक ठिकाणी। आमच्या पोहनेरमध्ये एक नदीला पूर आल्यामुळे एक मृत्यू झाला होता, तिथे जाऊन मी पाहणी केली। आमच्या ग्रामीण भागामध्ये पाहणी केली, पाटोद्यामध्ये काही ठिकाणी पाहणी केली। आणि हे सगळे 8-9 दिवस पाहणी करून मुंबईला टच झाले तर कळलं की इथे इतका पाऊस झालेला आहे की अनेक गावं पाण्याखाली गेलेत। परत दुसऱ्या दिवशी दुपारी लगेच निघाले। जालन्यातल्या परतूर तालुक्यातल्या गोळेगावात पंकजा मुंडेंनी अतिवृष्टीची पाहणी केली। गोदावरी नदीचं पाणी गोळेगावात शिरलं आणि होत्याचं नव्हतं झालं। पंकजा म्हणाल्या, हा तर नदीचा एरिया आहे, आपण त्यात घुसलो। आपल्याकडे अतिक्रमण जास्त आहे आणि पाणी कमी असल्यामुळे लोक हळूहळू इकडे सरकले। नदीमधली हे माझा एरिया आहे। बरोबर। पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, नुकसान भरपाई देणारच। गोळेगावातल्या परिस्थितीबद्दल पंकजा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत। कॅबिनेटमध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही की आपण 65 मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी, पण ते न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं। कधी काही ठिकाणी 65 ॲव्हरेज मध्ये येत नाहीये, पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। एखाद्याची जमीन खरवडून गेली आणि एखाद्या जमिनीत भरपूर गाळ येऊन बसलाय, तर हे क्लिअर करायला शेतकऱ्याची ती परिस्थिती नाही। तर या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर सरकार म्हणून आम्ही करू। शेतकऱ्याच्या मागे ठाम उभे राहू। जालन्या पाठोपाठ पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी पोहोचल्या। बीडच्या गेवराई मधल्या धोंडराईत शेतकऱ्याच्या बांधावर जात पंकजा मुंडेंनी पाहणी केली। पाहणीचा पुढचा टप्पा होता बीड मधल्या हिरापूर गावात। हिरापूर गावात पाहणी केल्यानंतर पंकजा मुंडेंनी शेतकऱ्याच्याच घरी कांदा भाकर खाल्ली। कांदा भाकर खाता खाता पंकजांनी शेतकरी बाया बापड्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। पंकजा मुंडेंचा अतिवृष्टीचा दौरा पार पडला। पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात तरुणांना व्यसनं सोडा, तंबाखू सोडा अशा वेगवेगळ्या शपथा घ्यायला सांगतात आणि तरुण त्यांचं ऐकतात असं म्हटलं जातं। आताही पंकजा मुंडेंच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्याला धीर मिळाला असेल अशी अपेक्षा आहे। जालन्याहून लक्ष्मण सोळुंकेसह आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।